नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी दमदार अपडेट या ठिकाणी असणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. दिवाळीचा जो काही बोनस आहे तो लाडक्या बहिणीने या ठिकाणी दिला जाणार आहे. आता हा बोनस किती असेल तर पाहू शकता बघा, 4,500 रुपये पुन्हा एकदा आणि प्लस 3,000 रुपये देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यामुळे हा जो काही बोनस आहे तो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा बोनस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. त्यासोबतच काही महिलांना 3,000 रुपये दिले जातील. आता बघा, काही महिलांना 4,500, काही महिलांना 3,000 रुपये असं का होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. आता महिला त्यामध्ये म्हणतील आम्हालाच का वर 3,000 रुपये, बाकीच्या महिलांना 4,500, आम्हाला का 3,000 रुपये, त्याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यासाठी सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर पण शेअर करा. सर्व महिलांना ही अपडेट त्या ठिकाणी कळायलाच पाहिजे. तर लगेचच आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. नेहमीच आपल्या चॅनलवर खरी माहिती आणि पुराव्याच्या सहित दिली जात असते. पुरावा तुमच्यासमोर आहे. लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस पाहू शकता बघा. लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस दिला जाणार आहे. 2 महिन्यांचे पैसे एकत्रच मिळणार आहेत. अजितदादा पवारांची ह्या ठिकाणी मोठी घोषणा. तर बघा, काही महिलांना 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळतील. त्यासोबतच काही महिलांना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत. म्हणजेच काय, मी तुम्हाला सुरुवातीलाच त्या ठिकाणी सांगितले, काही महिलांना 4,500 रुपये मिळतील तर काही महिलांना 3,000 रुपये देखील मिळतील. आता यामध्ये बघा, काही महिला म्हणतील आम्हाला 3,000च का, आम्हाला 4,500 का नाही, त्याचं देखील कारण तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल. आता बघा, लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. काय महत्त्वाची माहिती पाहू शकता. महायुती सरकारने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना महिन्याला 1,500 रुपयात देण्यात येत आहे. पाहू शकता बघा, प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देण्याची लाडकी बहीण योजना आहे. प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देण्याची लाडकी बहीण योजना आहे. आता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्यक्षात आत्तापर्यंत असं एकही महिना झालेला नाही आहे की ज्यामध्ये फक्त 1,500 रुपये तुम्हाला पाठवले गेले असतील. फक्त सप्टेंबरचा जो काही महिना आहे तो वगळता. कारण बघा, ऑगस्टमध्ये 3,000 रुपये आले महिलांना, 3,000 रुपये पाठवले होते. सप्टेंबरमध्ये काही महिलांना 1,500 आले, काही महिलांना 4,500 रुपये आले. अशा पद्धतीने हे पैसे या ठिकाणी पाठवलेले आहेत. आता बघा, पुन्हा एकदा ऑक्टोबरमध्ये म्हणजेच 3रा हप्ता जो आहे तुमचा, तो खर्च देखील झाला नसेल तुमचा, अजून अकाउंटमधून देखील तुम्ही पैसे काढले नसतील, तेवढ्यात तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे 4था हप्ता, तो 4था हप्ता ह्या ठिकाणी वाटप केला जाणार आहे. आता त्याचे जे काही पैसे आहेत ते किती असतील तर पुन्हा एकदा काही महिलांना 4,500 रुपये मिळतील आणि काही महिलांना 3,000 रुपये मिळतील. अशा पद्धतीने हे पैसे पुन्हा एकदा तुम्हाला वाटप केले जाणार आहेत. आता 4,500 कोणत्या महिलांना मिळतील, 3,000 रुपये कोणत्या महिलांना मिळतील ते आपण पाहणार आहोत. आता ज्या महिलांना 4,500 रुपये हवे आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 4,500 लिहून पाठवा. ज्यांना 3,000 रुपये हवे आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये हवे लिहून पाठवायचे किंवा पैसे हवेत असं लिहून पाठवायचं आहे. ज्या महिलांना 4था हप्ता हवा असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 4था हप्ता पाहिजे असं लिहून पाठवायचं आहे. तुम्हाला देखील पैसे या ठिकाणी मिळून जातील. आता संपूर्ण माहिती काय ते आपण या ठिकाणी समजून घेऊया, म्हणजेच तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा, राज्य सरकारने सर्वात आधी 2 महिन्यांचे एकत्र म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे मिळून महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा केले होते. बघा, सुरुवातीलाच 3,000 रुपये तुम्हाला मिळाले होते ऑगस्ट महिन्यामध्ये. ऑगस्ट महिन्यामध्ये एकाच महिन्यात 2 हप्ते पाठवले होते. एक तर 14 ते 19 ऑगस्ट, दुसरा हप्ता होता 29 ते 31 ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यात 2 हप्ते पाठवले होते. सप्टेंबरमध्ये जो हप्ता पाठवला तो खूप उशिराने पाठवला, म्हणजेच तो 25 सप्टेंबर ते जवळपास 30 सप्टेंबरपर्यंत हा हप्ता जमा झाला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता ऑक्टोबर महिना आहे. ऑक्टोबरमध्ये उशिराने पैसे देऊन चालणार नाही किंवा उशिराने पैसे तुम्हाला दिले देखील जाणार नाही आहे. आता या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीचे पैसे मिळणार आहेत, त्यासोबतच लवकरात लवकर दिले जातील. आता तारीख काय ते देखील आपण पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता बघा, जर आपण पाहिलं त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. अशातच
आता महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना अजून एक मोठी खुशखबर दिलेली आहे. बघा, मोठी खुशखबर तुम्हाला पुन्हा एकदा देण्यात आली आहे. आता ही खुशखबर काय ते आपण पाहूया. बघा, लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 2 महिन्यांचे पैसे खात्यावर जमा होणार असून नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील ऑक्टोबरमध्येच म्हणजेच दिवाळीलाच जमा होणार आहेत. पाहू शकता, बघा, दिवाळीचा जो काही बोनस आहे तो तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे जे पैसे आहेत, नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे देखील तुम्हाला ऑक्टोबरमध्येच जमा करण्याचा सरकारचा मानस आहे, अशी देखील माहिती माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. त्यामुळे काय होईल की 1500 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला मिळतात, तर तेच 1500 रुपये न मिळता तुम्हाला 1500 + 1500 असे 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. आता ज्या महिलांना 3000 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3000 रुपये लिहून पाठवायचे आहे. तुम्हाला 3000 रुपये त्या ठिकाणी मिळून जातील. सरकारने तसा निर्णयच घेतलेला आहे. आता बघा, त्यानंतर काय म्हटले, 2 महिन्यांचे पैसे खात्यावर जमा होणार असून नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील ऑक्टोबरमध्येच म्हणजेच दिवाळीलाच जमा होणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. त्यानंतर बघा, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आधी 2 महिन्यांचे 3000 रुपये दिले. त्यानंतर आता लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे जे ते दिलेले आहेत, म्हणजेच 1500 रुपये काही महिलांना 4500. मात्र आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आधी दिवाळी भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो. पाहू शकता, बघा, स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शब्द दिलेला आहे. 10 ऑक्टोबरच्या अगोदर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. आज जर आपण पाहिलं तर आज तारीख आहे 4 ऑक्टोबर. जवळपास अजून 6 दिवस आहेत. या 6 दिवसांच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल. म्हणजेच 10 ऑक्टोबरच्या आधीच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. बघा, काही महिलांनी अजून 4500 रुपये जे त्यांना आले असतील, सप्टेंबरचा हप्ता त्यांनी काढला देखील नसेल अजून अकाउंटमधून. काही महिलांना 1500 आले आहेत, त्या महिलांनी अजून 1500 रुपये काढले नाही आहेत, तरी देखील त्यांच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ही खूप मोठी भेट सरकारतर्फे तुम्हाला देण्यात येणार आहे. खूप मोठी भेट आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. एकाच वेळी तुम्हाला जवळपास 4500, काही महिलांना 6000 रुपये होतील. काही महिलांना त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 4500 + 3000 अशा पद्धतीने 7500 रुपये त्या महिलांच्या अकाउंटला देखील जमा होणार आहेत. म्हणजेच एकाच वेळी जर तुम्ही पैसे काढले नसतील सप्टेंबरचा हप्ता, तर तुम्हाला भरपूर पैसे या ठिकाणी सरकारतर्फे ही मोठी भेट तुमच्यासाठी दिली जाणार आहे. तर कोणकोणत्या महिलांसाठी ही खूप मोठी भेट आहे, कोणकोणत्या महिलांना खूप आनंद होत आहे या योजनेच्या माध्यमातून, तुम्हाला जर आनंद होत असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आनंद होतोय किंवा नाही ते लिहून पाठवायचे. पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आधी म्हणजे भाऊबीजेलाच बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत, असं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर 10 ऑक्टोबरच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला सर्व लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊन जातील आणि तुमच्यासाठी ही खूप मोठी दिवाळीची बोनस भेट असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सॲपवर आणि लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.